माती परीक्षण कसं करायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर सॅम्पल कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता हे 1 एकर क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात आपण त्या कोपऱ्यात एक सॅम्पल या कोपऱ्यात, एक सॅम्पल या कोपऱ्यात, एक सॅम्पल या कोपऱ्यात आणि एक सॅम्पल शेवटचं सॅम्पल म्हणजे 5वं सॅम्पल हे आपण मधात घेणार आहे. जर तुमची फळबाग असेल तर त्या फळबागेचं सॅम्पल कसं घ्यायचं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसन आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या त्या फोटोनुसार तुम्ही त्याचं सॅम्पल घेऊ शकता. आता हा जो बांध आहे, आता या बांधापासून 10 फूट अंतर म्हणजे प्रत्येक बांधापासून 10 फूट अंतरावर ते गड्डं मारायचं आणि त्याचं गड्डं म्हणजे असं मारायचं की त्यात लोखंडाचा वापर करायचा नाही, झाडाच्या सावलीत असलेली माती घ्यायची नाही, जिथं जास्त पाणी तुंबतं तिथलीसुद्धा माती तुम्हाला घ्यायची नाही आहे. तुम्हाला मोकळ्या ठिकाणची माती घ्यायची आहे. नागाटेल माती जर का असली तर ती चांगल्या प्रकारे मिक्स झालेली माती असती, तीच माती घ्या. नागाटी झाल्याच्या नंतरच तुम्ही सॅम्पल कलेक्ट करा. 2 इंच इतकी माती साफ करून घ्यायची. आता 2 इंचापर्यंत गड्डं करणं झालेलं आहे आणि अजून आपल्याला थोडं खोल करायचं आहे. साधारण 1 फुटापर्यंत गड्डं करून घ्या. गड्डं केल्याच्या नंतर अर्धा फुटापर्यंत जी माती असते ती आपल्याला सॉईल टेस्टिंगसाठी घ्यायची आहे. प्रकारे 5ही पॉईंटचे आपल्याला सॅम्पल घेऊन घ्यायचं आहे आणि ते पुढं कसं करायचं चला तर मी तुम्हाला सांगतो. आता हे 1 एकराचं सॅम्पल घेऊन झालेलं आहे. आता बारी आहे याला मिक्स करायची. आता हे कसं करायचं ते सांगतो. आता ही माती एका पेपरवर टाकून किंवा एखाद्या पोतडीवर टाकून अशी व्यवस्थितपणे पसरून घ्यायची आणि याच्यातले जे खडे असतील ते काढून घ्यायचे. 4 भाग करायचे आणि याच्यातले कोणतेही 2 भाग काढून टाकायचे. हे झाल्याच्या नंतर पुन्हा तीच प्रक्रिया रिपीट करायची. ही प्रक्रिया तोपर्यंत रिपीट करायची जोपर्यंत तुमच्यापाशी अर्धा किलो मातीही उरत नाही. माती कधीही टेस्टिंगसाठी देताना कधीही चाळून द्यायची, म्हणजे जे संशोधक असतात त्यांना अडचणी येत नाही, त्यांना चाळावं लागत नाही, आपलं काम लवकर होतं.